तर दुसरीकडे अहिल्यानगरमधल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दिली आहे। निवडणूक बिनविरोध झाली तर मी सर्वांचा ऋणी राहीन, मात्र निवडणूक बिनविरोध न झाल्यास आमची पूर्ण तयारी असं देखील अक्षय कर्डिले यांनी म्हटलेलं आहे। विधानसभा निवडणुकीपेक्षाही जास्त ताकदीनं ही निवडणूक लढवू असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला। आता ही एक साहेबांना सर्वांनी एकत्र मिळून श्रद्धांजली द्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे। म्हणून जो तो व्यक्ती जो साहेबांवरती प्रेम करतो, मला सहकार्याची भूमिका करतो, त्याचा प्रयत्न आहे की बिनविरोध व्हावा। म्हणून ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने विनंती करायला सुरुवात केलेली आहे। आता याचं कितपत फळ मिळतं तर लोकशाही आहे, लोकशाहीच्या पद्धतीने आपण सामोरे जाऊ। जर झालं बिनविरोध तर मी सगळ्यांचा ऋणी राहीन कायम, जरी नाही झालं बिनविरोध तर आता निवडणुकीच्या पद्धतीनेच करावं लागते। तर आम्ही पूर्णपणे तयारीत आहेत की जशी इथून माग आम्ही विधानसभेच्या निवडणुका केल्या त्याच पद्धतीने यावेळी देखील आम्ही त्यापेक्षाही जास्त ताकद लावून या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत।